तर नमस्कार मित्रांनो, आज बघत आहोत आपण सरकी की जिची आज क्वालिटी खूप जास्त भारी झालेली आहे आणि या क्वालिटीमध्ये सध्या सरकी ही खूपच चांगली दिसते आणि तुम्ही बघू शकता बिना फिल्टर आणि बिना कोणत्या फिल्टरचं ही सरकीची क्वालिटी तुम्हाला कशी दिसते। हिच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे असे बोंड दिसतील, खालपासून तर वरपर्यंत पूर्ण प्रकारे असे बोंड ताजे तवाने आणि जे पक्की कैरी म्हणता आपण, अशी जी पक्की कैरी आहे तशी तयार झालेली आहे। तर आता आपण बघणार आहोत की आपले जे हे आहे सरकी आहे हिची कशी मशागत घेतली होती आणि काय केलं होतं। आता हिच्यामध्ये हे तण जे वाढलेलं आहे, हे तण आहे ना एक प्रकारचं काय करतंय की आपल्या जमिनीला ज्यावेळेस पाण्याची कमतरता भासते त्यावेळेस हे तण आहे ना पूर्ण असं याच्यावरती होणार आहे, असं वरती वाढलं की त्याला आपण जागीच असं पायाने दाबणार आहोत। कारण याच्यामुळे काय होतं आहे की आपल्याला जी पाण्याची जास्त कमतरता असते विहिरीला, याला हिवाळा पार झाल्यानंतर आपल्याला एकदा पाणी द्यावं लागतं सरकीला। तर मग त्याच्यासाठी आपण हे तण तसंच वाढू दिलेलं आहे आणि हे तण वाढल्यानंतर जर आपली सरकीची हे ग्रोथ चांगली होणार आहे, हेच तण आपल्याला नंतर खताचं पण नियंत्रण आणि खत पण बनणार आहे या तणाचं। तर आता आपण बघू शकता ही क्वालिटी कशी आहे सरकीची। तर आता सरकीला फक्त झालेले आहे बघा मित्रांनो 2 डोस खताचे, 2 डोस युरिया प्लस झिंक बोरॉन अँड सल्फटोन। ज्या सल्फटोन असतात 10-10 किलोच्या बॅगी प्रति एकरला, तर ते पण आम्ही याला दिले। आता दिलेल्या सल्फटोनला आपण आता इथे आता एका एकरामध्ये आपण 20 किलो टाकलेला आहे। त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही याची वाढ पण खूप झालेली आहे आणि याच्या बुडामध्ये पांढऱ्या मुळ्यासुद्धा आहे। आता पांढऱ्या मुळ्या मी काही दाखवू शकत नाही कारण की जमीन ओली आहे, ओल्या जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्या सुद्धा जास्त दिसत नाही। आणि हे बघू शकता तुम्ही आता क्वालिटी आपल्या सरकीची, जेणेकरून आता आपण चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेऊ शकतो। क्वालिटी बघू शकता तुम्ही सरकीची, जी जेणेकरून आता ती माझ्या याच्यापासून माझ्या उंचीपासून खूप मोठाली हाईट झालेली आहे बघा सरकीची। आता तुम्हाला मी ही सरकीची क्वालिटी जर दाखवतोय, या सरकीचा वाण आहे 67-70 किंवा 67-70, याला मागं पुढं कसंही मला ते माहीत नाही सध्या काय नाव आहे तिचं, तर पण 67-70 हेच ना अंक आहे या सरकीच्या बॅगवर। आता मी तुम्हाला याची उंची दाखवतो, उंची बघा बघू शकता तुम्ही। आता माझ्या पाठीमागे ही जी सरकी आहे ही माझ्यापेक्षा 1 ते 1.5 फुटाने उंच आहे। तर आता ही सरकीची क्वालिटी एकदम अशी परफेक्ट जमलेली आहे आणि आता या परफेक्ट सरकीमध्ये ना आम्ही साधारणतः फक्त 2 डोस घेतलेले आहे। कोणाला विश्वासच येत नाही आमच्यावर की आम्ही याच्यावर खरंच 2 डोस घेतले आहेत का, काय घेतलेत का। पण मित्रांनो, तुम्ही आमच्या शेतात येऊन बघा, आमचं शेत बघा, त्याच्यावरून तुम्हाला कळेल की आम्ही किती डोस घेतलेले आहे आणि किती काय कष्ट घेतलेले आहे त्याच्यासाठी। तर तुम्ही येऊन बघू शकता। माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9322690053, या नंबरवर तुम्ही कॉल करून येऊ शकता, माझं शेत बघू शकता आणि सर्व प्रकारे मी तुम्हाला वैयक्तिक माहिती देऊ शकतो की कसं नियोजन लावलं, पहिली कसं काय नियोजन केलं आणि कसं काय केलं। तर आता बघू शकता तुम्ही इकडे हे जे बोंड दिसत आहे तुम्हाला, हे पूर्ण बोंड जे आहे ना, आता सरकीची लागवड झाली होती बघा 7 जूनच्या पहिले, म्हणजे 6 जूनला 5 जून ते 7 जूनपर्यंत, म्हणजे 2 दिवसामध्ये ह्या 2च दिवसामध्ये सरकीची लागवड झाली होती। आता या लागवडीनंतर ह्या सरकीची उंची बघू शकता तुम्ही, आता साधारणतः 7 ते 8 फूट उंच ही सरकी वाढलेली आहे। आजूकीला एक पण समजा असं कापसाचं बोंड आलेलं नाही, मोघम असं समजा ओरिजिनल जे कापूस आपण फुलतोय ते बोंड अजून तयार झालेलं नाही, अजून हे चिकातच आहे। तर आता आपण बघू शकता हा पूर्ण प्लॉट आहे। या प्लॉटला पूर्ण फक्त 4 थैले याचे द्यायले झिंक बोरान आणि 4च थैले याचे द्यायले सल्फटोनचे, जेणेकरून आम्ही 20-20 किलो 2 वेळेस टाकलेला आहे, तर मग ते 4 झाले। आणि युरियाचे फक्त दोन्ही डोसला युरियाचे फक्त 1च बॅग दिलेली आहे, एक नाही फक्त 1च बॅग दोन्ही डोसला अर्धी दिलेली आहे आम्ही। आणि हा पूर्ण प्लॉट बघू शकता तुम्ही, 1 एकरचा प्लॉट आहे। युरिया जास्त दिलेला नाही, युरिया जर जास्त दिला तर सरकीला बोंड कमी आणि उंची जास्त होते आणि त्या सरकीमध्ये आपलं मनसुद्धा लागत नाही। आता तुम्ही इथं बघू शकता माझ्या पाठीमागे किंवा माझ्या पुढे
हे जे बोंड दिसत आहे तुम्हाला, आता हे बोंड बघू शकता तुम्ही, सर्व असे पक्के बोंड दिसत आहे तुम्हाला. आता ही सरकी जी आहे ही आहे 67-70 वाणाची. ही खूप चांगली आहे. आम्ही प्रथमच हिची लागवड केलेली आहे. हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आणि माझे सबस्क्रायबर पण इतके नाही की मी याचं प्रमोशन करू, पण ही माझ्या मते ही चांगली सरकी आहे. आता हिचा तुम्हाला रिझल्ट म्हणजे हिचा मी आता जेव्हा कापूस वेचणी असते तेव्हा तुम्हाला याचा रिझल्ट दाखवेन. याचा आपण प्रत्येक आपलं जसं आमचं दरवर्षीचं जे हे असतं आहे टार्गेट असतं आहे ते असतं आहे 7 क्विंटल. या एका एकरच्या ह्याच्यामध्ये 7 क्विंटलचं आम्ही पूर्ण टार्गेट पकडतो. ते पण फेब्रुवारीपर्यंत. फेब्रुवारीनंतर आम्ही पूर्ण हे काढून याच्यामध्ये दुसरं काही पीक घेतो. तर याच्यानंतर आपण याची तुम्हाला सर्व दाखवणारच. आता ही ना इकडे बघा, इथं तुम्हाला पूर्ण अशी फटी जी आहे ही फटी पूर्ण झाकाळलेली आहे. म्हणजे हिच्यामध्ये फिरण्यासाठी आपण फिरायला गेलो तर साधारणतः आपल्याकडून प्रत्येक झाडाची फांदी ही कडकन वागते आणि मोडते, एवढी ही दाट सरकी झालेली आहे. हिची लागवड पण 4 बाय 2 अशी केलेली आहे. आता हिच्यामधलं अंतर दाखवू शकतो मी तुम्हाला. हे बघा तुम्ही, हे इथे आहे तर इथून इथपर्यंत म्हणजे 2 ते 2.5 फूट अंतर असं ठेवलेलं आहे आम्ही सरकीमध्ये 4 बाय 2. आणि हिचा डेरा एवढा मोठा केला यांनी की खूप म्हणजे खूप चांगली वाण आहे ही. तुम्ही पुढच्या वर्षी घेऊ शकता. ह्या सरकीबद्दल एवढं सांगणे. जय हिंद, जय भारत.